नमस्कार, मी डॉक्टर प्रणिल मोरे. आज आपण एक केस स्टडी बघणार आहोत ज्याच्यात आपले जे पेशंट आहेत त्यांचं एज आहे 28. त्यांना ग्रेड 6चा बॉल्डनेस होता. आपण त्यांचे पहिल्याचे फोटो बघू. आज आपण त्यांची 2 दिवसाची सर्जरी केली आहे. पेशंटची मागणी होती की त्यांचं फ्रंट आणि क्राऊन एरिया सर्वात जास्ती डेन्सिटीमध्ये करावा. त्यांना मध्ये थोडे केस होते, काही गॅप असल्यामुळे आम्ही तिकडेही इम्प्लांट केलेलं आहे. तर चला बघूया, त्यांच्याकडूनच ऐकूया काय होता त्यांचा एक्सपिरियन्स. हॅलो, मायसेल्फ प्रीतम पाटील. माझा एज 28 आहे आणि मी हेअरफॉल या एका प्रॉब्लेमशी मी जात होतो. माझ्या टीनेजमध्ये खूप हेअरफॉल वगैरे चालू झाला, ज्याच्यासाठी मी खूप प्रयत्न वगैरे केले हेअर वाचवण्यासाठी. पुढे जाऊन मी PRP करण्याचाही डिसिजन घेतला. पण हेअर ट्रान्सप्लांट ही खूप मोठी गोष्ट होती, ज्याच्यासाठी जो निर्णय घेण्याचा तो एक क्षण असतो तो म्हणजे माझ्या आयुष्यात असा होता. जेव्हा बसमध्ये ट्रॅव्हल करत होतो तेव्हा बस ड्रायव्हरच्या बाजूला जी एक स्क्रीन असते त्याच्यामध्ये मी स्वतःचाच स्कॅल्प बघितला, जो CCTVमध्ये रेकॉर्ड होत होता. आणि तिथेच मला खटकलं. जेव्हा तो शायनी स्कॅल्प दिसत होता तेव्हाच मी निर्णय घेतला की मला हेअर ट्रान्सप्लांटची गरज आहे. आणि मग मी शोधायला चालू केलं की मला हेअर ट्रान्सप्लांट नेमकं कुठे करायचं आहे. तेव्हा जाऊन मी डॉक्टर प्रणिल मोरे यांच्या क्लिनिककडे मी व्हिजिट केलं आणि तेव्हा मला खूप गोष्टी कॉन्फिडेंटली समजून आल्या आणि मग मी हा स्टेप घेतला की मी हेअर ट्रान्सप्लांट करेल ह्या गोष्टीचा.